तुम्ही ऑफिसमध्ये मोबाईल चार्ज करता, लॅपटॉप चार्ज करता किंवा पॉवर बँक चार्ज करता, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी असेल किंवा टू व्हीलर असेल तर तीसुद्धा ऑफिसच्या पार्किंगमध्ये जर चार्जिंग स्टेशन असेल ऑफिसचंच त्याच्यानेच चार्ज करता, तर या गोष्टीला कंजूसी नाही म्हणत, तर या गोष्टीला म्हणतात स्मार्टनेस. आणि हेच स्मार्टनेस जवळपास लाखो लोक करतात आहेत. आणि या स्मार्टनेसला म्हणतात फायर मूव्हमेंट, फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर अर्ली अशी नावाची एक मूव्हमेंट आहे, चळवळ आहे. आणि जगभरातली लोक या मूव्हमेंटला जोडले गेलेले आहेत. आणि याच मूव्हमेंटबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये स्मार्टनेसचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे तुमचे खूप सारे पैसे सेव्ह करू शकता ते या चळवळीमध्ये सांगितलं जातं. आणि हेच त्यांचं तत्त्व आहे की जेणेकरून अशा प्रकारे पैसे सेव्ह केले जातात आणि सेव्ह केलेल्या पैसे इन्व्हेस्ट करून रिटायर लवकर होता येतं. म्हणून तर या चळवळीचं नाव आहे फायर, म्हणजेच फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायर अर्ली. या चळवळीमध्ये सहभागी झालेली लोक एक गोल घेऊन चालतात की मी 50व्या वर्षी रिटायर होईल, काही लोक 40 वर्ष, काही 45, काही 55. पण ह्या सगळ्यांचा मोठा हाच असतो की 60व्या वर्षी रिटायर नाही व्हायचे. 60व्या वर्षी तर सगळेच रिटायर होतात, मग आम्हाला त्याच्या अगोदर रिटायर व्हायचं. आणि त्यासाठीच आहेत ना हे लोक काही हॅक्स वापरतात. हॅक्स म्हणजे काय, तर काही अशा छोट्या छोट्या टेक्निक्स वापरतात जेणेकरून त्यांची खूप सारी सेविंग होते. तर त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की हे लोक खूप कंजूस आहेत, आपल्या स्वतःच्या इच्छा मारतात आहेत आणि पैसे सेव्ह करतात. अशा पैशांचा काय उपयोग जर आपल्या इच्छा मारून जर पैसे सेव्ह करायचे असतील तर. पण ते लोक कोणतीही इच्छा न मारता स्मार्टली कशा प्रकारे पैसे सेव्ह करतात ते आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला ऑप्शन ते यूज करतात, म्हणजे हॅक जो आहे तो म्हणजे ऑफिसचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा यूज करणं. ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यामध्ये ते लोक मोबाईल चार्ज करतात, लॅपटॉप चार्ज करतात, पॉवर बँक चार्ज करतात. आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स ऑफिससाठीच लागलेले असतात ना. मग घरी येऊन चार्ज करायचं, घरी येऊन लॅपटॉपवरती काम करायचं असेल आणि लॅपटॉप डेड असेल तर घरी येऊन आपण चार्ज करतो आपल्या घरामध्ये. मग त्याचे इलेक्ट्रिसिटी बिल कंपनी पेड करत नाही किंवा ऑफिस पेड करत नाहीत. मग ह्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या ऑफिसमध्ये फ्री आहेत, ज्या ते यूज करतात आहेत. बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे वापरण्यासाठी प्रोत्साहन देतात की तुम्ही यूज करा. आणि त्यासाठी त्यांच्याकडे ना फ्री चार्जिंग स्टेशन्स असतात आणि ते यूज केले तर काय हरकत आहे. म्हणजे ऑफिसमध्ये काम करत असताना खाली गाडी जर चार्ज होत असेल तर काय वाईट आहे. आणि त्याच गाडीवरती त्यांचा सगळा खर्च वाचतो ना, पेट्रोल डिझेलचा खर्च वाचतो आहे, मग काय हरकत आहे. ऑफिसकडनं जिमसुद्धा असते, म्हणजे वर्किंग आवर्सनंतर ऑफिसमध्ये जिमसुद्धा असतात. बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जिम अवेलेबल आहे. मग जर तिथे जिम फ्रीमध्ये मिळते तर बाहेर वेगळ्या जिमची मेंबरशिप घ्यायची आणि तिथे जिमला जायचं, यात कुठलं शहाणपण आहे. कारण की ऑफिस हे आपलं सेकंड होम असतं. बरेच लोकांचा खूप सारा वेळ म्हणजे जवळपास 12 ते 13 तास ऑफिसमध्येच जातात, म्हणजे त्याला सेकंड होम म्हणता येईल ना. आणि या होममधल्या जर गोष्टी आपण अशा प्रकारे युटिलाइज केल्या तर काय हरकत आहे. म्हणून ते लोक कंजूस नाही आहेत, तर ते स्मार्ट आहेत. त्या गॅजेट्सचा किंवा जे काही इलेक्ट्रिक गॅजेट्स ते यूज करतात ते सगळे तिथे चार्ज करतात. ऑफिसमधला जिम यूज करतात, कॅफेटेरिया यूज करतात. काही जर कुणाला भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये भेटायला बोलवतात, हॉटेलमध्ये वगैरे जायची गरज नाही. त्यामुळे खूप सारा पैसा तिथे सेव्ह होतो. ही झाली पहिली हॅक. आता यानंतरची दुसरी हॅक मी तुम्हाला सांगेन ती म्हणजे टिफिन. आता बऱ्याच लोकांना वाटतं की टिफिन म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये काय हॅक सांगताय, सगळेजण टिफिन घेऊन जातात. पण आता तसं नाही आहे. या अगोदर खूप लोक टिफिन घेऊन जात होते, पण आत्ताचं जे वर्क कल्चर असं आहे ना की सकाळी लवकर निघावं लागतं, बायकोलासुद्धा ऑफिसला जायचं असतं. मग तिचं आणि दोघांचं टायमिंग मॅच होत नाही, म्हणून मग चला आज बाहेरच खाऊयात, उद्या बाहेर खाऊयात, असं करत करत महिन्यातनं 10 दिवस तरी बाहेर खाल्लं जातं. आणि याच्यावरती जवळपास 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतं पर पर्सन. जर दोघेही जात असतील तर 4,000 रुपये सहज खर्च होतात. आणि त्यानंतर घरी आल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळा लेट होतो ऑफिसमधनं, मग बाहेरून काहीतरी ऑर्डर करूयात का, मग त्यावरती पण बरेच वेळा पैसे खर्च होतात. म्हणजे जर तुम्ही हार्डली 6 वेळाच फक्त बाहेरून ऑर्डर जरी केला आणि 500 रुपये जर तुमचं प्रत्येक वेळेचं बिल झालं तर त्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये खर्च होतात. मग ही जी लोकं आहेत ना, ही लोकं काय करतात तर मॅक्झिमम वेळा ट्राय करतात की घरचा डब्बा, घरचा टिफिन यूज करायचा आणि तोच ऑफिसमध्ये घेऊन जायचा. बाहेरचं खाणं ते पूर्णपणे टाळतात. त्याच्यामागे दुसरं रिझनसुद्धा ते सांगतात की हेल्थ इज वेल्थ.
आपण काम करतो, आपण एखाद्या सुपर मार्केटमध्ये जातो आणि त्यावेळेस आपण जे काही वस्तू विकत घेतो ना त्या चांगल्या घेतो. डाळ घ्यायची आहे चांगली, ऑइल घ्यायचं आहे चांगलं, राईस घ्यायचा आहे चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, कारण की आपण हा विचार करतो की मी कमवतो याच्यासाठीच ना, चांगल्या गोष्टी खाण्यासाठी. पण जेव्हा बाहेरून ऑर्डर करतो त्यावेळेस आपण हा विचार अजिबात करत नाही ना की ते कशा तेलामध्ये बनवलं आहे, कुठले प्रोडक्ट यूज केलेत, याबद्दल काही घेणं देणं नसतं. आपण फक्त ते पेड करतो आणि त्या वस्तू विकत घेतो आणि त्या खातो. त्यामुळे हेल्थसुद्धा कुठेतरी डिस्टर्ब होते. म्हणून ते लोक हा विचार करतात की टिफिन यूज करायचा आणि टिफिनचं जेवण जेवायचं. हा झाला त्यांचा सेकंड हॅक, ज्याच्यामध्ये खूप सारी रक्कम ते लोक सेव्ह करतात. आता थर्ड हॅक तुम्हाला मी सांगतो की ते कोणत्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन यूज करत नाहीत. कारण की त्यांना असं वाटतं की सबस्क्रिप्शन घेतलं की आपल्याला तुम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतात. आणि आता बऱ्याच वेबसाईट्स आलेल्या आहेत, बऱ्याच साईट्स आलेल्या आहेत. यूट्यूबवरती पण तुम्ही जर बघितलं तर बरेच तुम्हाला मूवीज फ्रीमध्ये पाहायला मिळतात आहेत. मग त्यासाठी ॲडिशनल पेड का करायचं? कारण की मला गरज नाही ना की ती सिरीज किंवा ती वेब सिरीज मला बघणं गरजेचंच आहे. नाही बघितले तर काय बिघडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते लोक कोणतेही पेड सबस्क्रिप्शन घेत नाहीत. आणि जरी घेतलं तरी ते मल्टिपल म्हणजे एक जण घेतो आणि त्याच्यामध्ये मल्टिपल युजर्स ॲड करतो, जेणेकरून त्यांच्या कम्युनिटीमधले, म्हणजे मी जर त्या कम्युनिटीचा भाग असेल तर माझ्याबरोबर 5-6 जणं त्याच कम्युनिटीमधले, तर त्यांच्याबरोबर शेअर केलं जातं, जेणेकरून पैसे खर्च कमी होतात. आता त्यानंतरचा चौथा हॅक जे ते वापरतात तो म्हणजे ते ट्रॅव्हल करताना, म्हणजे कुठेही जायचं असेल तर ट्रॅव्हल करताना सार्वजनिक जे आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ना, ते यूज करतात. आता इथे इंडियामध्ये बरीच लोक अशी आहेत की जे सकाळी ऑफिसला जायचं असेल ना, म्हणजे 7 मिनटावरती रेल्वे स्टेशन आहे घरापासून, 7 मिनटावरती, पण त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ऑटो करावी लागते. का? कारण की लेट झालेलं असतं, उठायला लेट झालेलं असतं, टिफिनला लेट झालेलं असतं आणि सगळ्याच गोष्टी लेट होतात. त्यामुळे ते ऑटो करतात आणि स्टेशनला जातात. मग यामध्ये खूप सारे पैसे खर्च होतात. पण तेच हे लोक काय करतात तर वेळेच्या अगोदर घरातून बाहेर पडतात, जेणेकरून ते वेळेवरती ऑफिसला पोचतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतील. या गोष्टी ते लोक करतात. त्यामुळे त्यांचा खूप सारा खर्च याच्यावरती सेव्ह होतो. नंतरचा नेक्स्ट हॅक जो आहे तो म्हणजे ते कुठेही पिकनिक करण्यासाठी जेव्हा जातात ना, त्यावेळेस ते एकटे नाही जात. म्हणजे लोक काय करतात तर हे ग्रुपने जातात. आणि त्याच्यामागे त्यांचा एक मोटो आहे की जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा ते त्यांचं वय होईल त्यावेळेस त्यांच्याकडे मेमरीज असायला हव्यात की ज्या ते आठवून ते दिवस पुढचे घालवतील. आणि त्या मेमरीजसाठी ते काय करतात तर ग्रुप पिकनिक करतात, ग्रुपमध्ये जातात. एखाद्या वेगवेगळे आता सोशल मीडियावरती खूप सारे ग्रुप्स असतात की जे ट्रेकिंगला जातात किंवा कुठे पिकनिकला जातात, तर मग ग्रुपमध्ये जातात आणि त्यामुळे त्यांचे खूप सारे पैसे सेव्ह होतात. आणि मला तर ही गोष्ट त्यांची प्रचंड आवडली की ते अशा प्रकारे ट्रेकिंगला किंवा अशा प्रकारे ग्रुपमध्ये पिकनिकला जातात, कारण की यामध्येच खरंच मेमरीज क्रिएट होतात. आता यानंतरची गोष्ट म्हणजे ते कोणतंही पुस्तक विकत घेत नाहीत, तर ते एखादी लायब्ररी जॉईन करतात आणि त्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन येतात, वाचतात आणि लायब्ररीला परत करतात. त्यामुळे पुस्तकांवरती विकत घेण्यासाठी लागणारा जो खर्च आहे ते त्यांचा खूप वाचतो. यानंतरची हॅक आहे ती म्हणजे सेकंड हँड वस्तू वापरतात. त्यांच्या कम्युनिटीमधला एक हॅक वाचला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलासाठी त्यांना सायकल घ्यायची होती. तर सायकल जर नवीन घेतली तर त्यासाठी खूप पैसे लागणार होते. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती जाऊन चेक केलं की कुठे सेकंड हँड सायकल चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि तिथून ती त्यांनी सेकंड हँडमध्ये परचेस केली. त्याच्यासाठी खूप कमी पैसे खर्च करावे लागले आणि त्यातल्या त्यात ती सायकल यूज केल्यानंतर ते विकूही शकतात. तर खूप चांगली हॅक आहे ना. म्हणजे स्वतःही अनुभवलं आहे की मी जेव्हा OLX किंवा ह्या वेबसाईट्सवरती जातो ना, तर बरेच श्रीमंत लोक जे असतात ना, म्हणजे जे स्वतःला एक्स्ट्रा ऑर्डिनरी समजतात, अशी काही लोक आहेत जे मध्यमवर्गीच आहेत पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्वतःला समजतात. तर त्यांना आपल्या मुलांना सगळं नवीन नवीन द्यायचं असतं. म्हणजे मुलांनी सायकल मागितली, मग सायकल आणून दिली, पण त्या मुलाने सायकल 10 दिवससुद्धा चालवली नाही आणि ती सायकल तशीच्या तशी पडून आहे. आणि आता त्यांनी ते OLXवरती किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती टाकलेली आहे विकायची आहे म्हणून. ती सायकल घेतलेली असते 15,000, 20,000, 25,000ला आणि त्याची प्राईस डायरेक्ट हाफ करून 10,000, 12,000 रुपयाला ते विकायला लावतात आणि त्यामध्ये सुद्धा निगोशिएट करून ती त्याच्यापेक्षाही जास्त कमी रकमेला विकली जाते. अशा खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात. पण आपण काय विचार करतो की नाही, घ्यायचं तर नवीन घ्यायचं. पण जे स्मार्ट लोक असतात ना, ते अशा प्रकारचे हॅक्स यूज करून आपले खूप सारे पैसे वाचवतात. यानंतरचा नेक्स्ट हॅक म्हणजे फ्री फन. म्हणजे विकेंडला ते लोक काय करतात की आपल्याकडे विकेंडला मूवीजला जाणं, नातेवाईकांकडे जाणं, वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करणं, यामध्ये वेळ जातो.
ठीक आहे, ह्या चांगल्याच गोष्टी आहे, याच्यामध्ये आपण वेळ द्यायलाच हवा. पण हे लोकंसुद्धा काय करतात, तर प्रत्येक विकेंडला यांची एक कम्युनिटी असते, त्या कम्युनिटीमध्ये खूप सारी लोकं असतात आणि मग हे लोकं एक प्लेस डिसाईड करतात की जिथे आपण भेटायचं, तिथे गप्पा मारायच्या आणि तिथे तुमच्या सेविंगवरती, तुमच्या पर्सनल फायनान्सवरती कोणतंही डिस्कशन होत नाही किंवा तुम्ही कशाप्रकारे सेव्ह करायला हवेत याबद्दल कोणीही तुम्हाला भाषण देत नाही. तर तिथे वेगवेगळी लोकं भेटतात, वेगवेगळ्या गप्पा मारतात, स्टोरीज सांगतात, वेगवेगळे गेम्स खेळतात, आपल्याबरोबरचे कुठल्या ट्रेकिंगचे किंवा एखाद्या गोष्टीचे अनुभव शेअर करतात आणि यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ निघून जातो आणि याच्यामध्ये त्यांना खूप गंमत वाटते. कारण की ज्या गोष्टी आपण शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये अनुभवल्या होत्या, एकत्र बसणं, गप्पा मारणं, पार्कमध्ये, कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या बीचवरती आपण अशा गोष्टी करायचो, त्या गोष्टी आता ते लोकं करतात आहेत. आणि अशा प्रकारचे हॅक्स ते खूप वापरतात. म्हणजे यातले काही हॅक्स मी तुम्हाला सांगितले जे आपण वापरू शकतो. खरं तर आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे वापरू शकतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी बघा किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती पैसे आहेत, मी ज्या काही गोष्टी हव्यात त्या सगळ्या नवीन नवीन विकत घेतो. आपण पाहतोच ना. पण हे जर केलं ना तर खरंच आपले पैसे फक्त संपत जातील आणि जसं आपल्याला जगायचं आहे आपल्या रिटायरमेंटनंतर तसं जगता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे स्मार्ट हॅक्स जर तुम्ही यूज केलेत ना तर तुमची खूप सारी रक्कम तुम्ही सेव्ह करू शकता आणि जे सेव्ह केलेले पैसे आहेत ना तेच इन्व्हेस्ट करा. म्हणजे मला बरेच लोक असं सांगतात की सर तुम्ही काय सांगताय, आम्हाला 40-50 हजार रुपये पगार असूनसुद्धा आमच्याकडे 1 रुपयासुद्धा सेव्ह होत नाही. त्याला रिझनच म्हणजे की कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स नसतो. म्हणजेच किती पैसे कुठे खर्च होतात याच्याबद्दलच्या काही डिटेल्स त्यांच्याकडे अजिबात नसतात. कारण की पैसे येतात, खर्च होतात आणि त्याबद्दल ते अजिबात कुठलंही डोकं लावत नाहीत. ही गोष्ट पाहिजे, हां ठीक आहे, कार्ड स्वॅप करायचं, स्कॅन करायचं किंवा पेमेंट करायचं, झालं, ती गोष्ट आली घरामध्ये. पण कित्येक अशा गोष्टी त्यांच्या घरामध्ये अशा पडून आहेत की ज्याचा खरं तर काहीही उपयोग झाला नाही त्यांनी घेतल्यानंतर, पण घेऊन ठेवलेल्या आहेत. का तर लोकं घेतात आहेत, मग आपल्याकडे पण ती असायला हवी ना. मग अशी काही लोकं आहेत ज्यांच्यामुळे ते स्वतःला त्या कर्जाच्या खाईमध्ये डुबवून जातात आणि कोणत्याही प्रकारची सेविंग त्यामुळे त्यांच्याकडे राहत नाही. तर ह्यापैकी काही हॅक जर तुम्ही खरंच वापरलात ना तर तुम्हीसुद्धा खूप चांगली अमाऊंट सेव्ह करू शकता, ज्याचा तुम्हाला खरंच फ्युचरमध्ये खूप चांगला उपयोग होईल. आणि अशा प्रकारे तेच वाचवलेले जे पैसे आहेत ना ते तुम्ही जर इन्व्हेस्ट केले तर नंतर तुम्हाला त्याच्यामधून पॅसिव्ह इन्कमसुद्धा जनरेट करता येऊ शकतं. तर या हॅक्सपैकी तुम्हाला कोणती हॅक्स यूजफुल वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा जर हा व्हिडिओ छोटासा जो मी फायर या कम्युनिटीवरती बनवला होता तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.